नमस्कार. माझं नाव आहे दिलीप दुमस्कर आहे. माझा गाळा आहे S110. मी साधारण 2010मध्ये विकत घेतला होता. तेव्हापासून ते आजपर्यंत मला शेअर सर्टिफिकेट नाही दिली सोसायटी. शेअर सोसायटीने या कमिटीमध्ये आत्ताच जस्ट इलेक्शनच्या वेळेस सुरुवात केलेली आहे, मला अजून दिलेली नाही आहे. आय हॅव बीन रेझिंग द इश्यूज ऑफ दी इलिगॅलिटीज, गैरकारभारीचं चाललं आहे यांचा, आणि जे करप्शन लेवलचं चाललेलं आहे ते उघडकीस आणलेलं आहे. आणि तो 1983चा रिपोर्ट ऑलरेडी कॉपरेटिव्ह डिपार्टमेंटमध्ये रिलीज झालेला आहे. त्याच्यावर पुढची कारवाई होईल. मला एक सांगायचं आहे की आमच्या प्रॉपर्टीचा गाळ्याचा ॲप्रिसिएशन झालं का? आजच्या बहुतेक वक्त्याने सांगितलं आहे की ॲप्रिसिएशन नाही झालं आहे. साधारणतः 10% वाढ होणे अपेक्षित आहे. आम्हाला केवढा लॉस झालेला आहे हे तुम्ही समजून घ्या. या आजच्या जाहीरनाम्यामध्ये लिहिलेलं आहे किती लॉस झाला. 40 ते 50 त्या नॅनो विंगमध्ये झालेला आहे, आणि 1.5 कोटी ते 2.25 कोटी 6 वर्षांमध्ये आपल्या कॉर्पोरेट विंगलामध्ये झालेलं आहे. याचा तुम्ही विचार करा. आपल्या प्रॉपर्टीचं डेप्रिसिएशन अशा तऱ्हेने असेल आणि आपला जर पैसा हा कुठे जातो हे आपल्याला शोधून काढायचं आहे. तर ही कमिटी आपल्याला, ज्याचा ऑलरेडी कार्यकाळ संपलेला आहे, तिला काढणे जरुरी आहे आणि परिवर्तन करणे जरुरी आहे. याशिवाय आपल्याला पैसा, दुसरे आपली महत्त्वाची जबाबदारी प्रत्येकाची आहे, प्रत्येक ओनरची आहे. हा पैसा जो आपल्या सोसायटीला नुकसान झालेला आहे तो कुठे गेला आहे, या माणसाने कुठे धरून ठेवलेला आहे, त्याचा मनी ट्रेल आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आणि ते एन्फोर्समेंट डायरेक्टर जे स्पेशलाइज ऑथॉरिटी आहे हे काम नक्कीच करणार आहे. आणि आम्ही हा प्रश्न लावून धरू आणि प्रत्येक सदस्यांना आपण न्याय देऊ. प्रत्येकाचे अप्रिसिएशन झालंच पाहिजे. एवढेच माझे 2 शब्द सांगून मी संपवतो. धन्यवाद.